नमस्कार मित्रांनो, राशीचक्राच्या गोष्टी म्हणून आज आपण देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल राशीचक्र या माध्यमातून बोलणार आहोत। माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरचे सर्व व्हिडिओसुद्धा तुम्ही जरूर पहा। आता आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत। आधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। ऑक्टोबर 2019ला निवडणुका झाल्यावर फडणवीस यांना वाटले की आपली सत्ता नक्की येणार, पण शेवटी ग्रहकाळ बदलला की सर्व काही बदलते। त्यामुळे ज्यावेळी वाईट काळ येतो तेव्हा काळजी घेण्याची खूप गरज असते। मात्र जे काळजी घेत नाहीत त्यांचे आयुष्यात खूप मोठे नुकसान होते आणि तेच नेमके फडणवीस यांच्या बाबतीत झाले। दिनांक 5 नोव्हेंबरला गुरुग्रहाने राशी परिवर्तन केले। 5 नोव्हेंबरनंतरच मुख्यमंत्री निवडले गेले। त्याआधी खूप मोठी चर्चा चालू होती की मुख्यमंत्री कोण बनणार म्हणून। 5 नोव्हेंबरच्या आधी देवेंद्र फडणवीस हे खूप अपेक्षित होते की तेच मुख्यमंत्री म्हणून बनणार, पण ग्रहस्थितीमुळे त्यांचे तसे झाले नाही। 5 नोव्हेंबरच्या आधी त्यांना गुरुबळ छान होते, त्यामुळे ते मुख्यमंत्री बनले पण ते टिकले नाही। कारण 5 नोव्हेंबरनंतर गुरुने राशी परिवर्तन केले आणि त्यांच्या लाभस्थानात अगोदरच केतू असल्याने त्यांचे खूप मोठे नुकसान झाले। कारण लाभस्थानात जर गुरु एकटा असता तर त्यांना नक्की त्याचा फायदा झाला असता, किंवा ते मंत्री बनले असते किंवा ते टिकून राहिले असते। पण केतू आणि गुरु यांचा वाईट प्रभाव असल्याने ते मुख्यमंत्री पदावरून पडले। कारण केतू ज्या स्थानात असतो त्या स्थानात ती व्यक्ती माणसांना नेहमी तोडते किंवा माणसांना त्यांना राखता येत नाही, आणि तेच नेमके झाले। ते पदावरून क्षणात पडले। आणि सुरुवातीला जी चर्चा चालू होती की आदित्य ठाकरे मंत्री बनणार, पण त्यांनाही गुरुबळ नव्हते, त्यामुळे तेही मंत्री बनले नाहीत। आणि यात उद्धव ठाकरे यांचे गुरुबळ बऱ्यापैकी असल्याने ते मंत्री झाले। धन्यवाद।